आज आपण रव्याची बर्फी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 कप हा बारीक रवा घेतलेला आहे। 2 टेबलस्पून तूप गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये रवा आपण मंद विस्तवावरती भाजून घेऊया। रवा आपला भाजून झालेला आहे, अगदी छान खमंग अशी याची खुशबू पण येते आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 कप ओला नारळ घालायचा आहे खवलेला, आणि तो पण आपण चांगला भाजून घ्यायचा आहे। आपला नारळ पण आता भाजून झालेला आहे, अगदी छान खुशबू येते आहे। आता विस्त बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर 3 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। आता ह्याचा आपण 1 तारी पाक बनवून घेऊया। स्पून वेलची पावडर घातली, प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं आहे। आपला आता हा 1 तारी पाक झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये रवा घालूया। रवा आपण आता चांगला मिक्स केलेला आहे। आता हे विस्त बंद करून मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। आता हे थंड होऊ दे। थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या कापायच्या। वाव, हे बघा आपली ही रवा नारळाची बर्फी इतकी सुंदर झालेली